ಪ್ರಿಯ ನಿರೀಕ್ಷಕರ ನಮಸ್ಕಾರ. ಬೀರ್ಬಲ್ನ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ. ಮೊದಲು ಎಲ್ಲವೂ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಎಐಸಿಸಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಟ್ಟ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಗೌರವ, ಆರಂಭದಲ್ಲಿಯೇ ಸತತ ಗೆಲುವು. ಖರ್ಗೆ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಗೆಲುವು, ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರು. ಖರ್ಗೆ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮೇಲೆ ಪಕ್ಷ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆದರೆ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಫಾರ್ಮ್ಗೆ ಬರುತ್ತೆ. ಸೋಲೆ ಸೋಲು, ಅದು ಹೀನಾಯ ಸೋಲು. ಸ್ವತಃ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಏನೂ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಿಲ್ಲ. ಹತಾಶೆ ಅನ್ನೋದು ಅವರ ಮುಖದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಪಾಪ ಅವರಾದರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳಿ. ಮೊನ್ನೆ ಅಂತೂ ತಾಳ್ಮೆ ಕಳೆದುಕೊಂಡು ಉಪಸಭಾಪತಿಗಳಿಗೆ ಆವಾಜ್ ಬೇರೆ ಹಾಕ್ತಿದ್ರು. हम बोलने के लिए तैयार भी किए हैं और आपको क्या क्या ठोकना है ठीक से ठोकेंगे. लेकिन सर, ಒಂದೇ ಒಂದು ತಪ್ಪು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸದನದಲ್ಲಿ ಯಾವುದರ ಬಗ್ಗೆ ದನಿ ಎತ್ತೋದು ಅಂತಾನೆ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಾಡೋಕೆ ಆಗದ್ದನ್ನ ಮೋದಿಜಿ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಮುಖ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೇಳೋಕ್ಕಾಗತ್ತೆ ಹೇಳಿ. ಆದರೂ ಒಂದಷ್ಟು ಮಸಲತ್ತು ಮಾಡಿದರು. ರೀಸೆಂಟಾಗಿ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರ ಯಾವುದೋ 19 ಸೆಕೆಂಡ್ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಎಕ್ಸ್ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸುಳ್ಳು ಸುದ್ದಿಯನ್ನು ಹಬ್ಬಿಸೋ ಪ್ರಯತ್ನವೂ ಮಾಡಿದರು. ಅದಕ್ಕೆ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಖರ್ಗೆ ಹಾಗೂ ಜೈರಾಮ್ ರಮೇಶ್ ಅವರಿಗೆ ಲೀಗಲ್ ನೋಟಿಸನ್ನು ಕೂಡ ಕಳಿಸಿದ್ರು. ಆ ವಿಡಿಯೋ ತೆಗೆದು ಹಾಕದೇ ಇದ್ರೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ. ಇದೇ ನೋಡಿ ಆ ಎಡಿಟೆಡ್ ವಿಡಿಯೋ. आज गांव गरीब मजदूर किसान दुखी है. इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर, रूरल, एग्रीकल्चर, ट्राइबल, ये जो इकोनॉमी है, यहाँ अच्छे रोड नहीं है, पीने के लिए शुद्ध पानी नहीं है, अच्छे अस्पताल नहीं है, अच्छी स्कूलें नहीं है, किसान के फसल को अच्छे भाव नहीं है. ಇಂಥದ್ದು ಎಷ್ಟು ವಿಡಿಯೋ ಹಾಗೂ ಎಷ್ಟು ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಸಲ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಬಿಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ. ಅಷ್ಟಾದರೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಅವರದ್ದೇ ಸುದ್ದಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ನೋಡಿ. ರಾಜ್ಯಸಭೆಯ ಕಲಾಪ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ವೇಳೆ ನಮ್ಮ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಎದ್ದು ನಿಂತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರನ್ನ ಕೆಣಕೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. श्री मल्लिकार्जुन खड़गे. सर धन्यवाद आपको आउट ऑफ टर्न मुझे सप्लीमेंट्री पूछने का समय दिया. नहीं, आपकी आड़ में मैं भी एक सप्लीमेंट्री मंत्री जी से पूछूंगा आज. तो मैंने स्वार्थ को ध्यान में रखकर आपको लीक से हटकर, ये स्वार्थ में परमार्थ. तो सर मेरा क्वेश्चन सरल है और मैं मंत्री जी को शायद इतने लेटर लिखा हूं, उनके पास नंबर होंगे, अगर गिने तो मालूम होता है. प्राइम मिनिस्टर को भी मैं बहुत से लेटर लिखा, क्योंकि बार बार यहाँ उठाना, कुछ कहना, मैं बोलना ये अच्छा नहीं दिखता. तो इसीलिए मैं उनको हर 3 महीने को या 6 महीने को एक लेटर लिखते रहता हूँ और प्राइम मिनिस्टर को भी भेजते रहता हूँ. पहला उनका मैं अप्रिशिएट करता हूँ काम की कि कभी भी अगर कुछ काम है तो बुला के भी वो काम करते हैं. और दूसरी चीज ये भी है कि जब उनको पहले पावर था आसाम, then I don't ask. माननीय No, I don't ask. मल्लिकार्जुन खड़गे जी कृपया. मेरे को चेयर अथॉरिटी दी, मैं बात कर रहा हूँ सर. तो मैं गडकरी जी हमेशा कोई नया स्कीम आए तो पूछते, अब इधर क्या हो गया है. तो जो जेन्युइन 4 लाइन की रोड है, जो गुलबर्गा टू बेंगलोर और इधर शोलापुर टू बेंगलोर,
फिर बीदर से ये हमारे को कोई कनेक्टिविटी नहीं, क्योंकि यहाँ पर डेवलपमेंट हैदराबाद कर्नाटक रहने की वजह से कोई निजाम के टाइम में उतनी बड़ी डेवलपमेंट नहीं हुई। इसीलिए मैं उनसे नहीं आग्रह भी किया, मीटिंग भी किया, लेकिन वो कुछ आगे नहीं बढ़ रहा है। इसीलिए मैं ये चाहता हूँ, और यहाँ तक भी मैं सुना, अगर मैं गलत है तो मैं वापस लेता हूँ अपने शब्द को। इवन नेशनल नंबर रखने के लिए भी, यानी नेशनल हाईवे नंबर 1, 2, 3, 4, 106, 100 नंबर के लिए भी प्राइम मिनिस्टर ऑफिस जाना पड़ता है, ऐसे मुझे इंफॉर्मेशन मिला है। ये गलत है तो ठीक, आप बोलिए इसको। नंबर के लिए, पैसे के लिए आप बोल रहे पैसे की कोई कमी नहीं हो सकता, आसाम के प्रोजेक्ट को स्पेशली दिए होंगे। अब आप बॉन्ड्स उधर इधर से ले रहे हैं, ये आपकी मेहनत है, क्योंकि आपका दिमाग इतना तेज है कि हर चीज को अगर नहीं देते हैं तो कुछ और तरीके निकालते हैं। लेकिन खास बात यह है कि फंड्स इनके पास नहीं है, जो काम चल रहे हैं उनको भी नहीं दे रहे। आखिरी में बहाना क्या बनाते हैं, आप लैंड दो मैं काम करूंगा। उनको मालूम है लैंड आजकल इतनी जल्दी नहीं मिलती, लेकिन जहां अवेलेबल है वहां भी अगर आप काम नहीं करेंगे, आगे नहीं बढ़ाएंगे, ये बहुत मुश्किल है। इसीलिए मैं उनसे अपील करता हूं कि फंड्स कहीं से भी निकालो और बोलो मोदी साहब को भी कम से कम, क्योंकि अभी मोदी साहब की तारीफ आप भी के, मैं नहीं एक्सपेक्ट किया था कि काम तो आप कर रहे हैं, और नाम हर मछली का नाम भी उनका ही, और रस्ते का नाम भी उनका ही, हर चीज। तो इसीलिए ಖರ್ಗೆ ಅವರ ಮಾತಿನ ಅರ್ಥ ಇಷ್ಟೇ, ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದು. ಆದರೆ ಖರ್ಗೆ ಅವರ ಮಾತು ಮುಗಿತಿದ್ದಂತೆ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಶುರು ಮಾಡಿಕೊಟ್ರು ನೋಡಿ. स्पीकर महोदय, मैं खड़गे साहब को ये बताना चाहता हूँ कि कोई नंबर देने की फाइल कहीं प्रधानमंत्री के पास जाती नहीं। प्रधानमंत्री ने मुझे नियुक्त किया है और मेरे डिपार्टमेंट में जो अधिकार उनने दिए उसके अधिकार में मैं काम करता हूँ, उसमें मुझे कोई अड़चन नहीं है। दूसरी बात, मैं नम्रतापूर्वक खड़गे साहब को बताना चाहता हूँ, केवल उनके कर्नाटक स्टेट में, जब से कर्नाटक स्टेट बना हुआ है उसके बाद में जितना कुछ काम हुआ है, 2014 में हमारी सरकार आने के बाद 10 साल में हमने जितना काम किया है उससे कई गुना ज़्यादा काम हमने किया है। प्रॉब्लम यह है कि एक बार आप मुझे बुला लीजिए, आप स्पेसिफिक बताइए रोड का नाम। हम चेन्नई से लेकर पहली बार दिल्ली से मुंबई एक्सप्रेस हाईवे चेन्नई को लेकर, चेन्नई से नया हाईवे बन रहा है जिसका काम शुरू हो गया, चेन्नई से अपना सूरत से नासिक, नासिक से अहमदनगर, अहमदनगर से सोलापुर, सोलापुर से करनूल, और करनूल से चेन्नई, बेंगलोर, मैसूर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी। 340 किलोमीटर डिस्टेंस कम हो रहा है। और आपका जो क्षेत्र है वही बिल्कुल आपको मैं बताना चाहता हूँ कि जो क्षेत्र है वो भी उसको कनेक्ट हो रहा है, उसके काम शुरू है। सोलापुर से बीदर से लेकर बेंगलोर तक, हैदराबाद तक की जो कनेक्टिविटी है, आप मुझे बुला लीजिए, पहले एजेंडा भेज दीजिए, आपके सब जितने प्रोजेक्ट है उतने काम चालू है। हाँ, एक बात जरूर है, मेरे को पॉलिटिकली मत लीजिए, मैक्सिमम प्रॉब्लम कर्नाटका में लैंड एक्विजिशन और एनवायरमेंट क्लियरेंस के फंसे हुए हैं। शिराडी घाट का 10 साल से फंसा हुआ है, और आदरणीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी मुझे 2 बार मिलकर गए, आप उनसे भी चर्चा करिए। मुझे पता नहीं आपकी उनसे चर्चा होती या नहीं होती पर आप उनसे भी करिए। वो भी ये कहते हैं कि आज तक हमको जितना नहीं मिला उतना मिला है, और मैं आपको एश्योर करता हूँ, आप बहुत हमारे सीनियर नेता हैं, आप एजेंडा बताओ, जो जो एनएच पर आपका काम बताओगे उतना हर काम मैं करके दूंगा। और मेरे पास फिर से दोहरा रहा हूँ कि ये सदन में एक भी कोई सदस्य मुझे बताए कि मैं जब 6-6 हज़ार, 12-12 हज़ार, 18 हज़ार करोड़ की बात कर रहा हूँ, मैं तो नम्रतापूर्वक कहना चाहता हूँ, कोई बोल दे कि उनके कोई काम में पैसे कम पड़े और काम अटका हुआ है तो आप बोलोगे वो मैं स्वीकार नहीं। हाँ,
काम इसलिए अटकता है कि लैंड ने एक्वेशन नहीं हुई, काम इसलिए अटकता है कि इन्वायरमेंट फॉरेस्ट क्लियरेंस नहीं होता, काम इसलिए अटकता है कि कोर्ट में कोई चला जाता है, पर वो हमारी जिम्मेदारी है उसको रिजॉल्व करना। आप एजेंडा दीजिए, मैं आपके पास आता हूँ, आपका सम्मान करता हूँ और आपके पास आकर मैं आपको इसके डिटेल में पूरी तरह इसको रिजॉल्व करूँगा। ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರು ಇದಾದ ಮೇಲೆ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಆಡಿಲ್ಲ. ಆಡೋದಾದ್ರೂ ಹೇಗೆ, ಸುಮ್ಮನೆ ಹಾಗೆ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಏನು ಉಳಿಸಿದ್ರು ಹೇಳಿ. ಪಾಪ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಹಾಗೂ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಒಂದು ಗೌರವಕ್ಕಾದರೂ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಬಳಿ ಇದನ್ನು ಹೇಳಬಹುದಿತ್ತು. ಎಷ್ಟಾದರೂ ಹಿರಿಯರಲ್ವೇ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಲ್ವೇ, ಅದಕ್ಕಾದರೂ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡಬೇಕಿತ್ತು. ಆದರೆ ಏನು ಹೇಳದೆ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಹೀಗೆ ತುಂಬಿದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅವಮಾನ ಆಗುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರೇ, ನೀವು ತಪ್ಪಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ದುಡ್ಡಿಲ್ಲದೆ ಇರೋದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಳಿಯಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಸರ್ಕಾರದ ಬಳಿ ಹಾಗೂ ತೆಲಂಗಾಣದ ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರ ಸರ್ಕಾರದ ಬಳಿ. ನಿಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಸಿ ಎಂ ಆದಾಗಿನಿಂದ ಯಾವುದೇ ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಯಾವ ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಆಗೋಕೆ ದುಡ್ಡು ಬೇಕಲ್ವಾ. ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರೆ, 9 ಬಾರಿ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದೀರಿ. ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಕಲಬುರಗಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಸಿಂಗಾಪುರವೇ ಮಾಡಿಬಿಡ್ಬಹುದಿತ್ತು. ಅಷ್ಟು ತಾಕತ್ತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿತ್ತು. ನಿಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ವೇ ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದು. ಆದರೂ ಏನೂ ಮಾಡದೆ ಈಗ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದ ಪರ ವಿಶೇಷ ಕಾಳಜಿ ಇರೋ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಿದ್ದೀರಲ್ಲ, ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಅಂತ ಒಮ್ಮೆ ಈ ಲೆಕ್ಕ ನೋಡಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ನೀವು 70 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಾಗಿದೆ. ಕೇವಲ 4 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಚಾರ್ಮಾಡಿ ಘಾಟ್ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ 343 ಕೋಟಿ ಹಣವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದು ಇದೇ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ. ಇದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಾ ಹಾಗಾದರೆ? ಅಥವಾ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಕೂಡ ಜನರ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸ್ತಿದ್ದೀರಾ? ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನು? ದಯವಿಟ್ಟು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಬೀರ್ಬಲ್ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕಾನನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ನಮಸ್ಕಾರ, ಟೇಕ್ ಕೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಬಾಯ್ ಬಾಯ್. ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ.